बघा आता आपण हार्म्स बघूया. नो ट्रू अँड फेअर व्ह्यू. खरी परिस्थिती आर्थिक देखावा खोटा केल्यामुळे खरी परिस्थिती. नो ट्रू अँड फेअर व्ह्यू. खरी सत्यता दाखवली जात नाही. दुसरं आहे बघा हार्मफुल टू इन्व्हेस्टर्स. जे गुंतवणूक करणारे आहे, शेअर होल्डर्स आहे, त्यांची फसवणूक होते. कारण ते आर्थिक परिस्थिती चांगली आहे बघूनच इन्व्हेस्टमेंट करत असतात. पुढे आहे बघा तिसरा हाय डिफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट. आता विंडो ड्रेसिंग कोण करतं तर मॅनेजमेंट करतं. मॅनेजमेंट म्हणजे कोण? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करतात. ते काय करतात? इनइफिशियन्सी दाखवतात. म्हणजे चांगली कंपनीची परिस्थिती दाखवत नाही तर खोटी दाखवतात. हाय इफिशियन्सी. पुढे चौथं आहे बघा विड्रॉल ऑफ प्रॉफिट्स. प्रॉफिटच गायब केलं जातं. विड्रॉल ऑफ प्रॉफिट्स. लॉस कमी दाखवलं जातं. म्हणजे खोटेपणा केला जातो. विड्रॉल ऑफ प्रॉफिट्स म्हणजेच काय तर मॅनेजमेंट काय करतं? प्रॉफिट काढून घेतं. काढून घेतं प्रॉफिट आणि ते पर्सनल यूजसाठी वापरतं. अगेन्स्ट द लॉच्या विरुद्ध वागलं जातं. विंडो ड्रेसिंग इज अगेन्स्ट द प्रोव्हिजन्स ऑफ शेड्यूल 6 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013. Therefore, it may lead to penalties and prosecution for directors and all other officers in default. सगळ्यांची फसवणूक केली जाते कायदा हातात घेऊन. पुढे ऑडिटरची ड्युटी बघूया. आता या सगळ्या गवाक्ष प्रसाधन किंवा आर्थिक देखावा जो केला जातो, विंडो ड्रेसिंग केलं जातं, ते करू नये म्हणून ऑडिटरची काय कर्तव्य आहेत इन रिस्पेक्ट ऑफ विंडो ड्रेसिंगची बघूया. ऑडिटर्सचा रिपोर्ट. ज्यावेळी ऑडिटर्स रिपोर्ट तयार करणार त्यावेळी तो योग्य असला पाहिजे. म्हणजे ट्रू आणि फेअर व्ह्यू. आता हा रिपोर्ट कसा तयार केला जातो तर सेक्शन 143 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013. द प्राईम ड्युटी ऑफ एनी ऑडिटर्स इज टू रिपोर्ट वेदर फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑडिटेड बाय हिम. त्याने जे हिशेब तपासणी केलेली आहे तो रिपोर्ट त्याला तयार करावा लागतो आणि तो ट्रू आणि फेअर व्ह्यू आहे की नाही तो सादर करावा लागतो. नेक्स्ट आहे बघा व्हेरिफिकेशन ऑफ इन्कम. खरोखर त्या कंपनीचं तेवढं इन्कम आहे की नाही हे चेक करावं लागतं. केलं जातं. पुढे तिसरा आहे पॉईंट बघा व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. लायबिलिटीजच्या किमती आणि असेटच्या किमती यांची पडताळणी करावी लागते. म्हणजे त्यांचं जी व्हॅल्युएशनची मेथड आहे ती योग्य आहे की नाही ते बघावं लागतं. ती ॲक्च्युअल लायबिलिटी आहे की कंटिंजंट लायबिलिटी दाखवली आहे हे पण बघावं लागतं. पुढे नेक्स्ट पॉईंट आहे बघा व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजन. तरतुदी केलेल्या आहेत त्या ॲडेक्वेट आहेत की नाही त्या बघाव्या लागतात. त्याची पडताळणी करावी लागते. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे क्लोजिंग ऑडिटर शूड काय करतो? ऑडिटर शूड चेक मेथड यूज फॉर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉकची कोणती मेथड यूज केलेली आहे ती योग्य आहे की नाही, ॲडेक्वेट आहे की नाही. त्याच्यानंतर ही शूड सी द सेम मेथड्स इज फॉलो कन्सिस्टंटली. तीच मेथड कन्सिस्टंटली ठेवली आहे की बदलली आहे की नाही ते बघावं लागतं. कन्सिस्टन्स म्हणजे तीच पद्धत ठेवणे. कन्सिस्टन्सी बघितली जाते. 6वा पॉईंट आहे बघा चेंज इन द मेथड ऑफ अकाउंटिंग. Auditor should check whether there is any change in method of accounting. If there is any change, the information of such change and its efforts on profit of the year should be disclosed separately. मेथड चेंज केली आहे की नाही किंवा त्यामध्ये काय तफावत आहे की नाही ते ऑडिटरला बघावं लागतं आणि सजेस्ट करावं लागतं की संबंधित तुम्ही मेथड जी आहे ती बदला किंवा आहे ती मेंटेन करा. तो सल्ला द्यावा लागतो ऑडिटरला. त्याचं कर्तव्य आहे ते. पुढे ओमिशन्स ऑफ लायबिलिटीज. ओमिशन ऑफ लायबिलिटीज म्हणजे लायबिलिटीजच्या किमती ज्या रेकॉर्ड केलेल्या आहेत तिथे फसवणूक केली आहे की नाही हे बघावं लागतं. म्हणजे लायबिलिटीज कमी दाखवल्या आहेत की नाही हे पाहावं लागतं. अशा प्रकारे 7 पॉईंट आहेत. ऑडिटरच्या ड्युटी जी आहे ती 7 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे ऑडिटरचा रिपोर्ट सादर करावा लागतो. दुसरा आहे व्हेरिफिकेशन ऑफ इन्कमची पडताळणी करावी लागते. देन व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीच्या किमती बघाव्या लागतात. देन व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजन्स, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, चेंज इन द मेथड ऑफ अकाउंटिंग आणि लास्ट पॉईंट आहे ओमिशन ऑफ लायबिलिटीज. हा क्वेश्चन 7 मार्कासाठी येऊ शकतो कारण याच्यात 7 पॉईंट्स आहेत. ठीक आहे.
नेक्स्ट आहे बघा सिक्रेट रिझर्व. सिक्रेट रिझर्व म्हणजेच काय, तर ते विंडो ड्रेसिंगच्या अपोजिट आहे सिक्रेट रिझर्व. सिक्रेट रिझर्व का केला जातो, तर कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी, किंवा एखाद्या ठिकाणी लॉस झाला असेल, लॉस कधी होईल कंपनीमध्ये सांगता येणार नाही, मग तो लॉस कवर करता येतो. सिक्रेटली रिझर्व एखादा एखादा निधी एखादा निधी बाजूक काढून ठेवला जातो. समजा 10 रुपये जर प्रॉफिट झालं असेल, तर मग तो 10 रुपये प्रॉफिट हा लॉस म्हणून दाखवला जातो. म्हणजे ते 10 रुपये प्रॉफिट जे प्रॉफिट थ्रू मिळाले आहे 10 रुपये, ते इन केस केव्हा लॉस झाला असेल कंपनीला, तर ते यूज करता येतात. बघा वाचून दाखवते. रिझर्व मीन्स पार्ट ऑफ द प्रॉफिट केप्ट असाइड फॉर फ्युचर यूज. भविष्य काळासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणून तो सिक्रेटली वापरला जातो. सिक्रेट रिझर्व मीन्स पार्ट ऑफ द प्रॉफिट्स, हा प्रॉफिटचा असा भाग आहे सिक्रेटली केप्ट असाइड फॉर फ्युचर यूज, भविष्य काळासाठी हा वापरला जातो. इट इज एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ विंडो ड्रेसिंग. विंडो ड्रेसिंगच्या विरुद्ध आहे बघा. इन विंडो ड्रेसिंगमध्ये काय दाखवलं होतं बघा. इन विंडो ड्रेसिंग फायनान्शियल पोझिशन इज शोन ॲज बेटर दॅन ॲक्च्युअल वेअरेज. म्हणजे आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळी परिस्थिती ही विंडो ड्रेसिंगमध्ये दाखवली जाते. तर सिक्रेट रिझर्वमध्ये काय दाखवली जाते बघा. वेअरएज इन सिक्रेट रिझर्व इट्स शोन ॲज वर्स दॅन ॲक्च्युअल परिस्थिती चांगली आहे, पण ती वर्स दाखवली जाते. बघा त्याचे ऑब्जेक्ट आहेत बघा. पहिला आहे मिसलीड कॉम्पिटिटर्सची फसवणूक करण्यासाठी. कॉम्पिटिटर्स काय करतात, संबंधित कंपनीचा परिस्थिती चांगली नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय वेगळी स्ट्रॅटेजी यूज करूया. पण ॲक्च्युअल त्या कंपनीची परिस्थिती चांगली असते. म्हणजे जे स्पर्धक आहेत त्यांची फसवणुकीसाठी सिक्रेट रिझर्व पार काढला जातो. पुढे दुसरं आहे बघा. हाईड ॲबनॉर्मल प्रॉफिट्स. द कन्सर्न माइट हॅव अर्न ॲबनॉर्मल ऑर एक्स्ट्राऑर्डिनरी प्रॉफिट. ज्यावेळी जास्त प्रॉफिट मिळतं, इट मेट नॉट पॉसिबल फॉर द कन्सर्न टू अर्न सच प्रॉफिट्स इन फ्युचर. भविष्यकाळात ते मिळेलच असं सांगता येत नाही. म्हणजे आज जर मला 10 लाख उत्पन्न झालं असेल, तर नेक्स्ट इयरला तेवढंच होईल सांगता येणार नाही. त्यापेक्षा कमी होऊ शकतं किंवा जास्त पण होऊ शकतं. त्यामुळे हाईड म्हणजे कमी दाखवलं जातं, प्रॉफिट कमी झालं आहे असं. पण तो जो प्रॉफिट जास्त झालेला असतो तो सिक्रेटली गुप्तपणे ठेवला जातो. पुढे तिसरा पॉईंट आहे बघा. मॅन्युप्युलेशन ऑफ मॅनेजमेंट. सिक्रेट रिझर्व मे बी क्रिएटेड बाय द मॅनेजमेंट करतं बाय द इंटेन्शन ऑफ फ्रॉड. तो फ्रॉडच असतो की आहे त्या परिस्थितीपेक्षा कमी परिस्थिती दाखवणं. सच रिझर्व मे बी यूज बाय देम फॉर पर्सनल यूज लेटर. नंतर काय केलं जातं, कधी कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत ते काय करतात, कंपनीतच लॉस झालेला आहे आम्हाला, तर असं दाखवलं जातं आणि प्रॉफिट जे आहे स्वतःसाठी ते पर्सनल यूज केलं जातं. पुढे लिगली अलाउड टू बँक लिगली अलाउड करतो. अ सिक्रेट रिझर्व इज अलाउड टू बी क्रिएटेड बाय बँक पण करतात सिक्रेट रिझर्व. बँक्स आर अलाउड नॉट टू डिस्क्लोज देअर प्रोव्हिजन्स फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स इन ऑर्डर टू मेंटेन पब्लिक कॉन्फिडन्स. बॅड डेब्ट्स वगैरे दाखवल्या जात नाही, तरतुदी दाखवल्या जात नाही. लोकांचा पब्लिक कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी सिक्रेट रिझर्व क्रिएट केला जातो. तसंच आता नेक्स्ट त्याचे हे बघूया, हाऊ सिक्रेट रिझर्व आर क्रिएटेड. जसं आपण विंडो ड्रेसिंगचेच पॉईंट बघितले होते. विंडो ड्रेसिंगचे पॉईंट म्हणजे असेटच्या किमती वाढवल्या जातात, लायबिलिटीज कमी केल्या जातात, त्याच्या विरुद्ध हे पॉईंट्स आहेत ते बघा. पहिला आहे बघा अंडरस्टेटमेंट असेट्स. दुसरं आहे बघा असेटच्या किमती ह्या जास्त दाखवल्या जातात. कमी दाखवल्या जातात. कमी दाखवल्या जातात. अंडरस्टेटमेंट म्हणजे कमी दाखवल्या जातात. ओव्हर स्टेटमेंट्स ऑफ लायबिलिटीच्या किमती जास्त दाखवल्या जातात. अंडरस्टेटमेंट ऑफ इन्कम ऑर रेव्हेन्यूज म्हणजेच काय, कमी दाखवलं जातं इन्कम. ओव्हर स्टेटमेंट ऑफ एक्सपेन्सेस, खर्च जास्त दाखवले जातात. त्याच्यानंतर कोणकोणत्या असेटच्या किमती अंडरस्टेटमेंट म्हणजे कमी दाखवल्या जातात ते बघा. रेकॉर्डिंग परचेस ऑफ न्यू फिक्स असेट ॲट लोअर कॉस्ट. नॉट रेकॉर्डिंग परचेस ऑफ फिक्स असेट इन द बुक्स. रिव्हॅल्युएशन ऑफ फिक्स असेट
प्रोव्हाइडिंग एक्सेस डिप्रिसिएशन बाय चेंजिंग द मेथड ऑफ डिप्रिसिएशन, showing lower quantity of closing stock, undervaluing closing stock by changing method of valuation, making excess provision for bad debts, doubtful debts, discount etc., return of intangible asset like patents, goodwill etc., treating capital expenses as revenue expenditure, treating revenue receipt as capital receipt. म्हणजेच काय, बरीच चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या थोडक्यात दाखवल्या जातात किंवा त्या कमी दाखवल्या जातात किंवा लॉस दाखवला जातो. याचं काही एक्सप्लेनेशन द्यायचं गरज नाही. शब्दशः याचं वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं की काय पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत ते. पुढे आहे बघा, ओव्हर स्टेटमेंट्स ऑफ लायबिलिटीज. ओव्हर स्टेटमेंट्स ऑफ लायबिलिटीज म्हणजेच काय, त्या लायबिलिटीच्या किमती देखील वेगळ्या दाखवल्या जातात, म्हणजे जास्त दाखवल्या जातात. त्या लायबिलिटीज जास्त आहेत म्हणजेच काय, रेकॉर्डिंग अ लायबिलिटी इन द बुक्स ॲट अ हायर अमाऊंट, जास्त लायबिलिटी दाखवल्या जातात. रेकॉर्डिंग फिक्टिशियस लायबिलिटी इन द बुक्स, फिक्टिशियस लायबिलिटी दाखवल्या जातात. ट्रीटिंग ॲन इन्कम ॲज अ लायबिलिटी, फॉर एक्झाम्पल सम इन्कम रिसिव्ड मे बी शोन ॲज अ लोन रेज, म्हणजे एखादं इन्कम मिळालं असेल तर ते लोन म्हणून ते लोनमध्ये ते वाढवलं जातं, लोन जास्त दाखवलं जातं. ट्रीटिंग ॲन इन्कम ॲज अ liability, for example some income received may be shown as loan raise. Treating contingent liability as actual liability. Recording overstanding expenses at higher amount. पुढे बघा, रेकॉर्डिंग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲट हायर अमाऊंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे जास्तीत जास्त हायर अमाऊंटने दाखवले जातात. त्याचे आता हार्म्स बघूया. नो ट्रू अँड फेअर व्ह्यू, जसेच विंडो ड्रेसिंगचंच एक्सप्लेनेशन आहे ते केलेलं आहे बघा. फक्त विंडो ड्रेसिंगच्या ऐवजी सिक्रेट रिझर्व मेन्शन केलेलं आहे बघा. हार्मफुल टू इन्व्हेस्टर्स, अनडू बेनिफिट्स टू मॅनेजमेंट, विड्रॉवल ऑफ प्रॉफिट्स, नो चेक ऑन असेट अगेन्स्ट द लॉ. आता या हार्मच्या बदल्यात ऑडिटरची ड्युटी काय आहे ते बघा. जसंच विंडो ड्रेसिंगचं मी एक्सप्लेन केलं होतं तसंच एक्सप्लेनेशन आहे, काही कठीण नाही आहे. क्वेश्चन, ऑडिटर्स रिपोर्ट द्यावा लागतो, ऑडिटरला ट्रू आणि फेअर व्ह्यूचा रिपोर्ट द्यावा लागतो. व्हेरिफिकेशन ऑफ इन्कम, चेक आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स, व्हेरिफिकेशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज, व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजन्स, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, चेंज इन द मेथड ऑफ अकाउंटिंग, ओमिशन ऑफ लायबिलिटीज. खूप सोपे पॉईंट्स आहेत, तुम्हाला वाचल्याला लक्षात येईल एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे. पॉईंट सोपे आहेत. प्रश्न आला तुम्हाला हा अटेम्प्ट करायचा आहे एक्झामला, ठीक आहे. थँक्यू.